रात्री मी झोपलो ना, या अशा गोष्टी सांगायच्या असतात. पण झोपलो ना रात्री, की नाही माझी बायको केस सोडते आणि चाकू देऊन माझ्या छातीवर बसते. बापरे! छाताडावर बसते रात्री बेरात्री मध्यरात्री. शेवटी ते आमच्या मित्रांनी म्हटलं की आपण ते बघूयात राव, काहीतरी इलाज करावं लागेल ना, आता लग्न तर लावलं, म्हटलं इलाज तर करावंच लागेल. मग नाही की तो मित्र म्हटलं मग काय करणार? मग आमचे मित्र म्हटले की आम्हाला बघावं लागेल पहिलं काय. मग ते मित्र म्हटले ठीक आहे, मग आपण असा एक टाईम असतो एक नंतर, या टाईमला आम्ही खिडकी उघडी ठेवतो मी तुमच्यासाठी. मित्र म्हटलं काही येडा आहे का, असं कुठं चालतं आहे खिडकी? नाही म्हटलं, अरे बाबा तसं काही नाही, मी खिडकी उघडी ठेवतो, तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघा, मी काय मस्करी करत नाही. ठीक आहे म्हटलं. आता मग काय केलं यांनी, खिडकी उघडली, थोडी खिडकी उघडली एका स्पेसिफिक टाईमला. जो काय टाईम असेल तो टाईम काय आठवत नाही मला, 1:30 किंवा 2ला ही झोपलेली बाई उठली. अशी तडक विचारलं नाही बघत आपण, झोपलेली डायरेक्ट उठली, अशी पाठीवरती एकदम सरळ स्पष्ट झाले. इकडं बघितले तिकडं बघितले, केस सोडली पहिली सगळी, चालत गेले, चाकू घेऊन आली आणि बसली त्यांनी छाताडावर चाकू घेऊन येतात. मग ती मारायची का? मारायची नाही, फक्त बसायची? बसायची चाकू घेऊन. काय ॲक्शन काय करायची? ॲक्शन अशी मान हलवायची, मुंडी हलवायची, हसायची, वेडी काय बोलायची का? काहीच नाही बोलायची, हसायची फक्त, विचित्र जीभ बाहेर काढायची. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्ट्री टॉक्स या चॅनलवर. तर आपल्या चॅनलवर भरपूर ठिकाणावरून लोक येतात, त्यांचे प्रोफेशन्स खूप वेगवेगळे असतात. तर आज आपल्याबरोबर एक डॉक्टर आलेले आहेत, तर चला त्यांच्यासोबत गप्पा मारूयात, त्यांच्यासोबत घडलेले अनुभव ऐकूयात. नमस्कार सर. नमस्कार. काय आपलं नाव? माझं नाव अजय पैठणे. बरं. मी मेडिकल प्रोफेशनला बिलॉंग करतो. याचा अर्थ असा नाही की माझा या गोष्टींवरती विश्वास नाही. या गोष्टी घडतात, लहानपणापासून घडत आलेल्या आहेत माझ्यासोबत. बरं. आता कुठे राहिले सर तुम्ही? सध्या मी हडपसरला राहिला आहे. बरं. आणि मूळ गाव? मुळगाव बुलढाणा आहे, पण जन्म माझा इथेच झाला आहे. बरं. म्हणजे इथलेच तुम्ही, पुण्यातले? हो, इथेच जन्म, हडपसरला जन्म आहे. बरं. आणि तुम्ही जे मेडिकल फील्डमध्ये आहात, ते कुठल्या स्पेशलायझेशनमध्ये आहात? स्पेशलायझेशन आमचं तसं डोळ्यांचं आहे, आय स्पेशलिस्ट आहे. बरं. काय कसे अनुभव घडले आणि सुरुवात कशी झाली? आता सुरुवात जर तसं सांगायचं जर म्हटलं, आमच्या घरापासूनच मी सुरुवात करेल एक. आमच्या घरात अ, घर आहे, जॉइंट फॅमिली म्हणू शकतो आम्ही आमच्या घराला. ठीक आहे. अ, अ, चुलते, चुलती 2 प्लस आमचे आई-वडील, असे आम्ही 4-5 जण एकत्र कुटुंब. एकत्रच राहतो आम्ही सगळं. आता बेसिकली सांगायचं असं काय, की त्याने घरामध्ये सगळं खेळीमेळीचं वातावरण असतं. बेसिकली आपलं खेळीमेळीचं वातावरण असतं आणि सगळं काही आपलं रुटीन असतं. प्रत्येकाचा टाईम ठरलेला आहे. प्रत्येकाचं, की बाबा जे काही माझ्या भाऊ आहेत, बहिणी आहेत, की कोणत्या टाईमला कुठे जातात, कुठे येतात, ते अगदी शेड्यूल टाइप सगळं. असं 4-5 दिवस जर कोणी लक्ष ठेवलं तर तो लगेच सांगेल, की बाबा ही लोकं हेच करतात स्पेसिफिकली. म्हणजे शेड्यूल टाइप सगळं. शेड्यूल टाइप सगळं ठरलेलं आहे. आता मी तेच उलगडून सांगणार आहे. 2017 का 18 म्हणजे ते मला आठवत नाही, घरामध्ये झालेली होती. तर आमचा एक भाऊ होता ॲक्चुअली. आमचा एक भाऊ होता. त्याचं ते आता कसं शेड्यूल होतं. नॉर्मल मुलगा 17-18 वर्षांचा मुलगा, 12वी जस्ट झाली होती. शरीराने एकदम असं काटकोळा टाईपचा, जास्त काही तब्येत वगैरे नाही, एकदम शांत असा, स्वतःच हरवलेला, डिप्रेस्ड टाईप म्हणूयात आपण. एकदम डिप्रेस्ड वगैरे असायचा. पण असं कळून द्यायचं नाही. व्यवस्थित म्हणजे ते चालणं बोलणं व्यवस्थित होतं. मित्रमंडळीत बसणं, घरात बसणं, त्याला ते आपली प्रत्येक मात्रा कळायची त्याला, कशी कुठे राहायचं आणि काय करायचं. ठीक आहे. आता हे अगदी कधीपर्यंत जे मी स्टोरी सांगणार आहे त्याच्या आदल्या दिवशीपर्यंत सगळं असंच होतं. म्हणजे 2018च्या दसऱ्याचा आदल्या दिवस. दसऱ्याच्या आदल्या दिवशी अ, काय झालं, की हा म्हणजे आता रुटीन एक ठरलेलं होतं. 5-5:30 वाजले, की आपल्याला सवय असते मित्र-मैत्रिणींमध्ये जायचं, काहीतरी खायचं, टाईमपास करून संध्याकाळी घरी यायचं. दसऱ्याच्या सुट्ट्या आहेत तसे तुम्हाला. ठीक आहे. पुढच्या दिवशी दसरा आहे. म्हणजे आधीच ऑलरेडी तुम्ही असते रिलॅक्स मोडमध्ये. शाळा कॉलेजला तसे काही विशेष नसतं. 5:30ला हा म्हणजे अगदी असं टिपिकली टाईम सांगून गेला, की मी चाललोय मम्मी बाहेर चाललोय. गाडी घेतली आणि हा गेला. अ, घरापासून जास्तीत जास्त एक हार्डली एक 2 किंवा 3 किलोमीटर अंतर आहे. तेवढ्या अंतरावरती गेला. तिथे एक चौपाटी टाईप आहे. चौपाटी टाईप आहे आणि शेजारी एक देवी बसते तिथं. आता हे देवी बसते का सांगितलं हे नंतर कळेल. म्हणजे ह्या ज्या सगळ्या गोष्टी जेव्हा उलगडतील, तेव्हा ते नंतर कळेल. देवी का सांगतोय, चौपाटी का सांगतोय, चायनीज भेटायचं, नॉन-व्हेज स्पेशली का सांगितलं, हे मी नंतर सांगतो. हा 5:30ला गेला. आता काय झालं असेल तिकडे काहीच कल्पना नाही. 5:30ला गेला. घरी आला एक 9:30 ते 10च्या दरम्यान. आता त्याची अशी ठरलेली सवय होती, गेला की आपण घरी आला की काहीच नाही. निवांत आपला बसायचा 5-10 मिनिटं. लगेच फोन, हेडफोन घ्यायचा आणि टेरेसवरती जायचं. टेरेसवरती जायचं, सॉंग्स वगैरे ऐकायचे. मन भरून जोपर्यंत वाटते तोपर्यंत YouTube वगैरे स्क्रोल करायचं. नवीन-नवीन जिओ आलं होतं तेव्हा. तर झालं सगळं की परत यायचं घरी. आपलं खाली येऊन बसायचं. तोपर्यंत अगदी नॉर्मल. एकदम कुणाला काही शंकाच येणार नाही ना, काय येईल? व्यवस्थित तर चाललंय सगळं. झालं काय, की असं बरोबर एक 11:30 किंवा 11:45च्या दरम्यान
म्हणजे आम्ही असं बसलो होतो. मी सोफ्यावर बसलोय आणि तो माझ्यासमोरच बेड त्याने तयार केलाय छोटा आणि तो आपला खाली झोपलाय, पसरलाय असं सरळ-सरळ याच्यामध्ये आणि मी समोर बसलोय. माझ्या मागच्या साईडला खिडकी होती आणि तो ते आपल्या माझ्यासमोर. त्याच्यासमोर मी आणि माझ्या मागे खिडकी. असं एक म्हणजे आपलं साधं-साधं समीकरण होतं. साधारणतः बरोबर 12च्या टायमिंगला मला नव्हतं माहिती हे 12:03 किंवा नाही का 6:04 हे काय टाईम असतात. मी काय आधी नाही मानायचो एवढं विशेष म्हणजे झालेलं, पण नाही की जोपर्यंत स्वतःच्या घरात येत नाही तोपर्यंत काय माहीत म्हणजे एवढे सिरियसली नव्हते. नव्हतं. सिरियसली काय घ्यायची गरजच नव्हती. म्हणजे काय होतच नव्हतं ना. आपण मस्करी उडवायचो एखाद्याची. "हां, बाबा होतंय तुझ्यासोबत झालं. संपला विषय गेला." झालं काय, की बरोबर 12च्या दरम्यान किंवा 12:05 म्हणा, जे काही असतील. मी स्पष्ट बघतोय त्याच्याकडे. त्याचे डोळे बंद आहेत. दोन्ही डोळे बंद आहेत आणि त्याचा फोन समोर आहे आणि तो फोनमध्ये स्क्रोल करतोय. म्हणजे असं करतोय, डोळे बंद आहेत आणि तो फोनमध्ये स्क्रोल करतोय असं. स्पष्ट दिसतंय मला फोनमध्ये काहीतरी करतोय. पण असं पण होऊ शकतं ना, की डोळे थोडेसे खालच्या लेव्हलला गेले, की ते असं वाटतं की बळी म्हणतात डोळे. वाटलेलं मला तसं. मी जवळ जाऊन बघितलं त्याचे, पण नाही काय त्याचे डोळे बंदच आहेत ना, मला दिसतायत. मग मी आपलं परत आलो जागेवरती. मला वाटलं झोपेत काय म्हणजे आता मला लिटरली खरं सांगायचं म्हटलं तर मला वाटलं काहीतरी अल्कोहोल वगैरे घेतले त्याने. म्हणजे काय बिअर म्हणा काहीतरी घेतलं असं वाटलं असेल. अ, पण मग नंतर म्हटलं ठीक आहे बघूया आता म्हणजे नाही का लेट इट बी वॉच म्हणजे काय. आता 5 मिनिटांनी काय झालं, की तो नाही की माझ्याकडे बघतोय म्हणजे माझ्या मागं. उघड्या खिडकीत बघतोय आणि त्या उघड्या खिडकीत काहीतरी असं खून करतोय हाताने बोटाने, की नाही तू जा, जा. माझी मम्मी आहे, तू जा. घरी येऊ नको, जा म्हटलं ना तुला जा. असं तो सांगत होता मागच्या साईडला. आता मला टेन्शन आलं. म्हटलं की आता हा असा का म्हणतोय? हे तर आवाज दिला आतमध्ये की हे ते असं काहीतरी होतंय. मग ते आता नाही मम्मी आली. मम्मीने आपलं ते सगळ्यात पहिला झाडू घेतला हातामध्ये. म्हटले की काय होतंय म्हणजे नाही का कसं काय बरं हा म्हणजे असं कसं काय वागू शकतो? म्हणजे सगळ्यात पहिलं वाटलं की दारू वगैरे घेतली त्याने. मम्मीला पण तेच वाटलं. मग 5 मिनिटं बघून मम्मी म्हटली की ह्याला आधीच तर मी नाही 2-3 झाडू मारते होईल हा बरोबर. मम्मीला म्हटलं नाही झाडूनी होण्यासारखं नाही ते. हा अजून चिडेल. म्हणजे हा काय करत होता तोपर्यंत विचित्र काही पण चाळे करत होता. म्हणजे असं नाही की जीभ बाहेर काढतोय, डोळे दाखवतोय. ते आपण नाही का तो झपाटलेला मूव्ही तो दाखवायचा हो. डोळे बघ. तसलं काहीतरी करायला लागलेला. विचित्रपणा. हां, तर ते आम्हाला अजून वाटलेलं काहीतरी म्हणजे नाही का अजून दाट शंका होती, की ह्याचीच शंका होती, दारूचीच. ठीक आहे, मग थोड्या वेळ आम्ही आपलं बघितलं, सहन केलं आणि मग आपलं शेवटी म्हटलं आईंना, की "बाबा घेऊन या तुम्ही आपल्याला जे काही मूर्ती असेल घरामध्ये मूर्ती घेऊन या." मग घरामध्ये तेव्हा लक्ष्मीची मूर्ती होती. लक्ष्मीची मूर्ती घेऊन आले. लक्ष्मीची मूर्ती मग आम्ही कसं तरी करून त्याच्या हातात टेकवली. आता आधी एवढा विचित्र वागणार होता 2 मिनिटात शांत झाला लगेच. लगेच 2 मिनिट कसं मूर्ती हातात आली तसा शांतच झाला तो. म्हणजे काय बोलायलाच तयार नाही. म्हटलं की "मला असं का केलंय? मूर्ती का हातात दिली आहे माझ्या? मग असं का बघताय मला दोघं जण मिळून? वडील नाही आले का माझे?" ठीक आहे म्हटलं. मग म्हटलं की "बाबा ठीक आहे आता झालंय" म्हटलं नॉर्मल. मग नाही की मूर्ती मग नाही की "माझ्याकडची मूर्ती घ्या तुमच्याकडं." आम्ही म्हटलं "नाही मूर्ती राहू दे ना, मूर्ती सगळ्यात." "नाही, नाही मला ते आता नाही झोप लागली. झोप आहे थोडी ना मूर्ती घेऊन झोपू." असं बोलला तो स्पष्ट. ठीक आहे मग म्हटलं. मूर्ती आम्ही काढली. मूर्ती काढली ते काय त्याने 2 सेकंडमध्ये ना आता कसं असतं की आपल्या घरात नाही का टिपॉय असतात. टिपॉय 2x2 चा टिपॉय किती बसणार? एक लहान मुलगा बसेल नाही त्याला किंवा आपण बसू शकतो त्याच्यावर बॅग ठेवून. हा त्या 2x2 च्या टिपॉयवर जशी मूर्ती काढून घेतली ना, तसं तो गुडघ्यात असं गुडघा धरून बसलाय तिथं. वरती पिक्चरमध्ये दाखवलं ना गुडघा आणि खाली डोकं आणि गुडघ्यात तसं डोकं घालून बसलाय. तिकडे जाऊन हसतोय, जीभ दाखवतोय आणि ते कसं फसवलं तुम्हाला असं केलं, तसं केलं. आता याला घेऊनच जाते. मला चाकू दे, मला जायचंय त्याच्याकडं. नाहीतर त्यांनी मला मारलंय. मग आमचं आई म्हटलं, "कुणी मारलंय?" म्हटले, "नाही, नाही, नवऱ्याने मारलंय मला. मला चाकू द्या. मला त्याला हे आपलं हे करायचंय. बघूयात काय करायचं त्याचं ते." मग आमची आई म्हटली, "नाही बाई, चाकू तर काही देणार नाही. दुसरं काय बघायचं ते बघ. चाकू नाही देणार तुला." हां. मग म्हटले, की "मला साखर द्या." साखर द्या. आता साखर द्या अर्धा तास झाला साखर मागत होता. तर आमची आई म्हटली, "नाही साखर काय म्हणजे नाही का साखरेचं बघते, देते साखर." एवढेच म्हणायचे. आता ते नाही तेवढ्या सगळ्या ह्याच्यात शेजारी-पाजारी जमा झाले ना सगळे. प्रत्येकाची एक-एक आयडिया की काय करायचं, काय करायचं. कोणाकोणाला वाटलेलं काही नाही. वारा असेल किंवा नाही ताप चढला असेल एखादा ते नाही. मीच म्हटलं ताप चढला डोक्यामध्ये. असं होत नाही. ताप खूप चढला असेल म्हणून त्याच्यामुळे तो असं-असं वागतोय विचित्र. पण नाही. तेवढ्यात काय झालं की वडील आले त्याचे. 1 12:30-1 आले. वडिलांना तिकडून ते बाहेरच थांबवतो. "मी नाही ओळखत तुला. अजिबात यायचं नाही. बाहेरच थांब. तुझं पोरगं झोपलंय." असल्या भाषेत बोललाय. अरे बापरे! म्हटलं वडील म्हटले, "हे वडील म्हटले थांब हिला पेटवतोच आहे." वडील येऊन हात लावायला जाणार तेवढ्यात म्हणले, "बाई माणसाला कसं काय हात लावणार तो? बाई माणसाला हात नाही लावायचा." हां, आता वडील म्हटले, "काहीतरी आता वेगळं दिसतंय बघ. काय झालंय?" म्हटलं, "हे असं-असं झालंय बुवा." मग आता म्हटले, "काय पर्याय काय मग आता?" म्हटलं, "आता पर्याय काय आता?" म्हटलं, "आपल्यासोबत तर कधी झालं नाही. आपल्यात आपल्यात मानतही नाही ते असलं काय." मग म्हटलं, की "मग आता काय आत्ताच
जे काही शेजारचे होते मावशी वगैरे, तर त्या मग मावशींनी ते आपल्याला विचारलं त्यांना काय. मग त्या मावशांकडून ते तात असं कळालं की देवऋषी जे असतात, देवऋषींकडे जायचं आपण. तेव्हा देवऋषींना फोन करायचा. आता देवऋषींचे फोन सहसा लागत नाहीत. आजकाल म्हणजे खरंच नाही लागत. जे असतात प्रॉपर त्यांचे फोन लागत नाहीत. त्यांना तुम्ही जाऊनच आणावं लागतं त्यांच्या ठिकाणावर, त्यांच्या स्थानावर. मग आम्ही निघालो 2-3 जण शोधायला. तोपर्यंत घरी यायचे चाळे चालूच. म्हणजे हा नाही का दारातनं बाहेर पळायचा प्रयत्न करतोय. चाकू-बिकू लपवून ठेवले घरातनं आमच्या. सगळं हा नाही का विचित्र सगळ्यांना बघतोय. जीभ दाखवतोय, जीभ फिरवतोय. त्याची जीभ काळी झाली आहे, सांगतायत सगळे. जीभ त्याची काळी झाली आहे, डोळे त्याचे विचित्र झालेत, पांढरे-पांढरे. आणि तो असं म्हणतो की नाही मी आपल्याला घेऊन जाणार याला, घेऊन जाणार. तेवढ्यात आम्ही पोहोचलो बाबा ते वृक्षाकडे पोहोचलो. आता आता हे अशा गोष्टी झाल्या काही-काही ज्या काही टर्म्स असतात ना ह्या गोष्टी म्हणजे आपल्या ह्या हे आपल्या भुताटके संदर्भात ते आपल्याला तेव्हाच कळतात. त्याच्या आधी काही माहीत नसतं आपल्याला. आता जेव्हा तिकडे गेलो त्यांच्याकडे आणि आम्ही नाही का त्यांना सांगितलं, की बाबा की असं-असं झालेलं आहे, की नाही का हे ते आमच्याच घरात झालंय आणि असं-असं आपल्याला कार्य करावं लागणार आहे त्याचं. म्हटलं, की "हे बघा," म्हटलं, "सगळ्यात पहिलं तर नाही का माफी मागतो, हात जोडतो," म्हटलं. "पण दसरा चालू आहे आणि नाही का इथून पुढचे 5 दिवस पण म्हणजे आपलं कोजागिरीपर्यंत माझ्याकडनं काही होऊ शकणार नाही. कारण की देव झोपलेले आहेत." मी अजून पण नाही प्रयत्न केला ते शोधायचा काय, देव झोपलेले आहेत काय. पण ते असतात. ते ऐकलंय मी असतं की बऱ्याच ठिकाणी की देव झोपतात. म्हटलं की ठीक आहे मग म्हटलं मग आता काय पर्याय? म्हटलं की मी तुमच्यासोबत येतो. तुमच्यासोबत येतो म्हटलं तर पण म्हटलं की रिस्क आहे. मी जर तुमच्यासोबत आलो तर म्हणे तिकडे काही पण घडू शकतं त्याच्यासोबत. आणि नाही त्याने मला समोर बघितलं की ते नाही का जे कोणी ते आपले खवळणार. खवळणार ना ते कारण की तुम्ही इथे पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन चाललाय. मग आमच्या वडील म्हटले की नाही आता काय असंही तसं काय होणारच आहे. ते बघूयात आता काय होईल ते बघता येईल. आहेच सगळे लोकं त्याला पकडायला तिथं. 4-5 लोकांनी पकडून ठेवलेलं त्याला. मग घेऊन गेलो. घेऊन गेलो त्यांनी गाडी लावलं वरती आलं दरवाजात आलं. दरवाजातनंच ते बोलायला चालू तिकडं, "हे कसं काय आला तू इथं? मला मारलं होतं तेव्हा कुठं होता? आणि आता बरोबर आला आता मी बदला घ्यायला गेलो तर." आता मग आता काही नाही की त्याला पण कळालं ते ते मग त्यावेळेस चेहऱ्याचे एक्सप्रेशन्स वगैरे कसे होते? चेहऱ्याचे एक्सप्रेशन्स त्याचे नाही लई डेंजर होते. माझ्याकडे व्हिडिओ होते ॲक्चुअली पण जेवढ्या लोकांना दाखवलं ना ते आजारी पडले लोकं. बापरे! व्हिडिओ काढला होता मी. होता व्हिडिओ माझ्याकडे. त्या काळी होता व्हिडिओ. माझ्या बहिणीला मी सेंड केला. बहिणीला 2 दिवस झोपली नव्हती बहीण ती. ते तसं विचित्र चेहरा बघून. म्हणजे आता नाही कसा सीन बघा ते आपण नाही का एखाद्याचं बघा असं नाही की कॅन्डिड व्हिडिओ काढतो. हां, कॅन्डिड व्हिडिओ एखादा बसलंय समोर आणि व्हिडिओ काढतो कॅन्डिड. कॅन्डिड व्हिडिओ काढलं कसं, की त्याने समोरच्याला माहीत नाही ना तुम्ही व्हिडिओ काढताय. बरोबर. कारण तुम्ही कॅन्डिड काढताय. पण समोरचा जेव्हा एकदम असं क्रिपी बघतो तुमच्याकडे उलटा फिरून मग तुमची फाटली. हां. तसंच काहीसं होतं. मी व्हिडिओ काढतोय आणि मी असं कुणाच तरी मागून काढतोय. पण त्याने ते नाही तेवढ्या गर्दीतून पण त्यांनी बघितलं. विचित्र असा डोळा असा करून असं जीभ बाहेर काढून बघत होता. ते व्हिडिओ लई डेंजर होता. म्हणून ते व्हिडिओ काही नंतर मला ते सांगितलं ते मला बऱ्याच लोकांनी सांगितलं, "असे व्हिडिओ ठेवत नको जाऊ निगेटिव्ह एनर्जी तयार होते." म्हणून मी तो व्हिडिओ काही ठेवला नाही. मग तो असं विचित्र करायला लागला. या गोष्टीत पुढे आता येतो. मग आता तो विचित्र करायला लागला. मग आता देवऋषी म्हटलं, की आता बाबा एकच पर्याय आहे, की आता मागण्या काय आहेत बघू आता त्यांच्या. मग नाही का मागण्या त्यांनी सांगितल्या. अ, 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 मग आता ते सगळ्यात पहिलं नाही का विचारलं त्याने, "कोण तो?" त्याने काही नाव नाही सांगितलं. फक्त मला म्हटलं, की "मला माझ्या नवऱ्याने मारलंय. मला फक्त चाकू दे. मला फक्त तेवढंच पाहिजे. बाकी मला काय नको चाकू दे." मग हे ते आमच्या घरचे म्हटलं, "नाही चाकू नाही देऊ शकत." देवऋषी पण म्हणाले, "नाही चाकू नाही भेटणार. चिकन, मटण काय पाहिजे सांग." नाही म्हटलं, "साखर दे फक्त." आमची साखर आणली. मग आता म्हटले, "आता ठीक आहे, आता आणतो साखर." मग ते साखर आणायला जाणार तेवढ्यात आमच्यातलाच एक जण म्हटला, "नाही, साखर नाही," म्हटले. "साखरेचे विचित्र काहीतरी आणा." साखर आणली, काहीतरी पॉझिटिव्ह केलं. हा बसणार घर करून तुमच्यात. हो. हा बसणार घर करून, म्हणजे ही बसणार घर करून. मग लय अवघड झालं. एकदा मनासारखं झालं, की ती ती काही सोडत नसते. मग ठीक आहे. मग मग त्यांनी आणलं मीठ. मीठ आणलं आणि साखर म्हणून असा बुकना भरला तोंडामध्ये. तो भडकला. एवढा भडकला डेंजर बापरे बापरे! म्हणजे असा 11-11 आवाज काढायला लागला. "हे तुला कळतं का नाही? आता आता घेऊनच जातो याला. आता लय झालं तुम्हाला साखर देता येत नाही. आधी पाणी दे, पाणी दे," म्हटलं. "आधी पाणी दे." मग आता पाणी द्यायचं प्रत्येकाच्या घरात नाही का तांबे असतात. ते आमचा तोच ते देवऋषी म्हटला, "हे ते नाही का जे आपले ते तांबे असतात ना, तांब्याने पाणी द्या त्याला." जे म्हणजे नाही का वडील आमचे ते आपल्या मोठ्या तांब्याने पाणी प्यायचे. वडील म्हटले, "ठीक आहे देऊयात." आणि 1 तांब्या दिला. आता त्याची तब्येत हड्डीत असली तो एकदम लुकडा. काय बोलायलाच नको. आता किती पिईल माणूस पिऊन अर्धा तांब्या तो. खूप झाला अर्धा त्याला 1 ग्लास पाणी पिलं तर तो जेवायचा नाही. असं होतं. 1 तांब्या पिलाय. तो पण कसा पिलाय ॲक्शन केल्याशिवाय कळणार नाही. त्याने असा हात घेतलाय तो तांब्या. असा उचलून असा पिलाय. बापरे! असा पिलाय. परत दुसरा पण द्या. दुसरा पण असा आणि तिसरा पण असाच पिलाय. 3 तांब्या त्याने फस्त केल्या तिथं.
मग आता देवऋषी म्हटलं की ते आता काय त्यांच्या मनात आलं काय माहिती. त्यांचं म्हणणं होतं की नाही म्हणजे नाही का तेवढं म्हणजे नाही का मोठं वाटत नाहीये. जेवढं रिस्की वाटत होतं तेवढं. मला वाटतं नारळ उतरून टाकलं तरी होऊन जाईल तुमचं काम. हो, म्हणजे नाही का व्हायला पाहिजे. कारण की तुमच्या घरात बाबा जे काय आहे हे आपण पॉझिटिव्ह ऑरा जो आहे ते जर नसता तर ते आत्तापर्यंत काही ना काहीतरी बरं वाईट केलं असतं त्याच्यासोबत. एवढा वेळ चाललाय म्हटल्यावर. मग आमचे वडील म्हटले, "ठीक आहे, मग आता नारळ टाकूयात." त्याने अजून एक प्रोसेस सांगितली शेणाचे 5 गोळे करायचे काहीतरी. आणि आमचे वडील म्हटले, "नाही, ते शेण नाही भेटणार आता." म्हटलं, "ठीक आहे." नारळ त्यांनी मंत्र वगैरे करून दिला. बांधून दिलं त्यांनी, बंधन करून दिलं आणि म्हटलं, की "एक जण चांगला घेऊन जावा सोबत, की बाबा आणि तुमच्याच घरातला पाहिजे. चुलत असला तरी चालेल. फक्त ते नारळ घेऊन गेलात. नारळ अशा ठिकाणी सोडायचा आहे, जिथे तुम्हाला सगळ्यात जास्त शंका आहे. चौक असायला पाहिजे तिथं. चौकात सोडायचा. 4 रस्ते यायला पाहिजे. कसे चालणारे रस्ते असले, दगड-धोंड्याचे असले तरी चालते. तर चौकात सोडायचा. मागं फिरायचं, परत वळून बघायचं नाही. परत वळून बघितलं, की तुमच्या मुलाचं काही सांगता येत नाही. मी काही गॅरंटी देणार नाही. जे काय होईल ते मागं वळून बघायचं नाही. ठीक आहे. मग शक्यतो मीच गेलो. म्हटलं, की चला मीच आहे घरातलं तर जातो. गेलो. मग आता नारळ हे आपल्याला नारळ तर ते आपण त्याच्यावर टाकला. नारळ टाकला. आता नारळ टाकून जसे उलटं आम्ही फिरलो, तसा मागून आवाज यायला चालू झाला त्याचा. म्हणजे नाही का लिटरली त्याचा आवाज मागून येतोय आम्हाला, की ते नाही का ते आपल्या वडिलांना म्हणते, की "पप्पा मला मला का सोडले इथं? मला घेऊन चालले." अरे, असं काय करतोय दाद्याराव? मला कुठं सोडून चाललाय इथं? असं म्हणतोय स्पष्ट भाषेत. बापरे! आणि तुम्ही कुठल्या टायमिंगला सोडलं होतं? आम्ही सोडलं होतं 2:30 वाजता, 2 ते 2:30 वाजता. रात्री. रात्री 2-2:30 वाजता. त्यावेळेस गाड्या वगैरे काही नव्हत्या. काहीच नाही. म्हणजे ॲक्चुअली आमचा एरिया असा आहे ना, आमच्या एरियात असे 11-12 नंतर गाड्या नसतात. थोडंसं हिल स्टेशन म्हणजे छोटासा डोंगर आहे असं वरती. जसं धनकवडीत वगैरे जंगल वगैरे म्हणतात, तसं इकडच्या साईडला आमचं तसं वेगळं आहे. म्हणजे आता सोडला आम्ही 2-2:30 वाजता आणि आम्ही आलो घरी. आलो घरी. घरच्यांनी विचारलं, "काय झालं, काय झालं?" काय आता सांगणार काय आता काय झालंय म्हटलं बघूत काय ते. सगळ्यांना म्हटलं, "जावा तुम्ही घरी." ते शेजारी-पाजारी म्हटले, "काय झालं तर आम्ही लोकं आहोत इथं. डोंट वरी." बरं म्हटलं, "ठीक आहे." मग आता हे गोष्ट झाली सगळी. सगळे लोकं गेले त्यांच्या घरी निघून आणि मग ते तर आता आमच्याच घरात राहिले. 7-8 जण राहिले फक्त. तर आता आम्ही बघतोय हा असं एकदम शांत झोपलाय, की निपचित पडलाय जसं काय काहीतरी झालंय याला. असा पडलाय. अजिबात काहीच रिएक्शन नाही त्याची. शांत पडलाय. बरोबर नाही 3च्या काट्याला काय झालं, असे ते म्हणजे आपण म्हणतो ना, की पिक्चरमध्ये नाही का त्याच्याशी ते असंच पोट त्याचं वरती झालं. पाठीपासनं पोट असं वरती झालं. त्याचे पाय गुडघ्यात केले त्याने आणि असं जोरात खाली आदळला. आहे तसंच खाली आदळला आणि ते आपण पुढच्या सेकंदाला जसं तो आदळला तसा उठून बसलाय चांगला. "अगं मी पाठीला लय लागतंय, पाय लय दुखतात, गुडघे दुखायला लागलेत, मला जेवण दे." आमच्या आईने ते आपल्याला एक 2 चपात्या दिल्या, मटकीची भाजी दिली. झालं सगळं खाऊन व्यवस्थित. ठीक आहे. मग तो झाला नॉर्मल. ठीक आहे. आता हे झालं म्हणजे डोळ्यासमोर घडणाऱ्या गोष्टी. आता ह्या गोष्टीला अजून 2-3 पैलू आहेत. आता हे तर झालं. नंतर ते आपलं जेवण वगैरे झालं. म्हटलं मी झोपतो. मला काही बरं वाटेना. मग तो झोपला. आता तो झोपला. आता आम्ही 7-8 जण आम्ही आपलं त्याच्याकडेच बघतोय. आमच्यात एक नाही का लहान भाऊ होता. लहान भाऊ म्हणजे 7-8 वर्षाचा असेल. तो असं नाही का थंडगार पडला एकदम तेव्हा. थंडगार म्हणजे असं नाही का ते त्याला काहीतरी सांगायचं पण त्याची वाचच फुटेना. म्हणजे आता आम्ही कसं होतं आम्ही त्याच्या डोक्याकडे बघतोय. डोक्याकडे अंधारच होता. आम्ही त्याच्या डोक्याकडे बघतोय. खालच्या साईडला कुठं लक्ष नव्हतं त्याच्याकडं. आणि ते बरोबर नाही त्याचं लक्ष त्याच्या पायाच्या तिकडं होतं. अच्छा. आणि तो असा काहीतरी हालचाल करतोय. काय त्याला बोलायचं होतं काही कळेना. त्याने असा हाताने इशारा केला. अक्षरशः आम्ही 7-8 लोकांनी ते बघितले, की एक सावली बसलेली होती रात्रभर. बापरे! त्याच्या पायाजवळ एक स्पष्ट काळी सावली. ना त्याला डोळे, ना त्याला हात, ना त्याला कान. सावली होती बसलेली स्पष्ट. स्पष्ट आहे. स्वतःच्या घरात सावली दिसायला काही म्हणजे माणूस असं काही दुसरं हे म्हणजे नाही का दुसरं काय असू शकत. बरोबर. स्पष्ट सावली होती म्हणजे अशी नाही का आकार होता तिथे स्पष्ट आकार होता सकाळी 6 वाजेपर्यंत. जसं उन्हाचं पहिलं म्हणजे पहिला प्रकाराच्या ह्याच्यात ती गेली सावली. अशी गोष्ट झाली होती. आता हे तर झालं. नंतर काही केलं नाही बरं का त्याने. नंतर एकदम व्यवस्थित चाललं. काहीच झालं नाही त्याला. पण आता नंतरची आता एक गोष्ट म्हणजे आता हे जे झालं 5:30 ला जे गेलता. 5:30 पासून 10:30 पर्यंत काय झालं हे मग नंतर सांगितलं. अच्छा. तो गेलता एका मित्राकडे तिकडं. ठीक आहे. मित्राकडे भेटायला गेलता. ते आता त्यांचं काय ते चालू होतं 12वीच्या पेपरचं काहीतरी डिस्कशन चालू. दोघं डिप्रेशनमध्येच होते. मग हा मित्र काय म्हटला, "ठीक आहे, की आपण काय करू, आपण चायनीज खाऊया थोडं व्हेज मंचुरियन खाऊया." की हा काय म्हटलाय त्याला, की त्याने नको मला व्हेज नको मला रक्त प्यायचंय. बापरे! सडनली? सडनली 5:30 वाजता. मला रक्त प्यायचंय. हे मला व्हेज नको मला रक्त प्यायचंय.
मित्राला वाटलं चेष्टा मस्करी करत असेल, एवढं काय करतात पोरं. मग हा म्हटलं, की ते आपण एक मित्र म्हटलं, की "ठीक आहे, मग नाही का बघूयात." मग त्या मित्राने काय केलं, त्याला ते आपलं नॉन-व्हेज त्याला सूप दिला. हा नॉन-व्हेज सूप पण त्या मित्राने सांगितलं, तेव्हा पण त्याने 3 ग्लास ते आपलं 3 प्लेट असा पिलाय. घटा-घटा, घटा-घटा. तिथं ते पाणी जसं पिलता ना, तसा पिलाय त्याने घटा-घटा. ते आपले 3 बाउल चायनीजचे आणि त्याने सूप तसा गरम-गरम पिलाय त्याने घटा-घटा. बापरे! अजिबात काहीच बोलला नाही. मग तो मित्र त्याला म्हटलं, "आपण जाऊया ना मंदिरात. मंदिरात जाऊयात." म्हणजे ते आता नाही नवरात्रीत शेवटचा दिवस होता ना. म्हणजे "हे नाही, नाही," म्हटलं, "मी नाही जात मंदिरात. मंदिरात काय जात नाही." मग हे त्या मित्राने नंतर सांगितलं आम्हाला. असं-असं झालं दादा त्या दिवशी. म्हटलं, "वाह, वाह!" म्हटलं, "बाबा, तो अख्खं झाल्यावर सांगतोय आता गोष्ट." मग ते एक्झॅक्टली कळलं का कुठून काय लागलं होतं? ते आता कसं झालं होतं, की आमच्या इथं जे आहे ना, म्हणजे आता जी काही नाही का शाळा जिथं आम्ही नारळ सोडला होता, तिकडे एक शाळा आहे, पडकी शाळा आहे आणि त्या पडकी शाळेची एक पाण्याची टाकी आहे. आता ते नाही का पाण्याची टाकी म्हणजे तिथं आधी ते नाही का मानवी म्हणजे लोकांचा वावर कमी असायचा. खूप जंगल टाईपच होतं, डोंगरातच होतं ते. तर तिकडे ते अशा सर्रास गोष्टी व्हायच्या. झालेल्या आहेत आणि बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत तिथे लेडीज म्हणजे अशा खूप म्हणजे नाही का हे आपण ज्या गोष्टींचा विचार पण करू शकतो, त्या गोष्टी झालेल्या आहेत तिथे. म्हणजे अजिबात आपण नाही म्हणू शकत नाही त्या गोष्टीला. आणि ते नाही का ज्या अर्थाने देवऋषीला ते बोलत होते, देवऋषीला माहीत होतं ते काय होते. ते सांगितलं नाही कधीच. अच्छा. मग त्याच्यानंतर परत काय त्रास वगैरे त्याला? त्याच्यानंतर ते नंतर 4-5 वर्ष ते घरच्यांना काय त्रास वगैरे? कधीच नाही कधीच. पुढच्या दिवशी काय झालं फक्त, पुढच्या दिवशी म्हणजे आता आपण म्हणतो ना, की आपल्याला नाही का हे येतात, आपल्याला एक नाही एक हे भेटतात, थोडे-थोडे इशारे भेटतात. इंटिमेशन्स. हां, इंटिमेशन्स भेटतात, की बाबा झाले, गेले आपल्या मागची टळा गेलेली आहे. म्हणजे तो तो काय होता 24 तास थोडा नाही अनकॉन्शियसच होता. झोपूनच असायचा तो. आणि मग वडिलांनी सुट्टीच घेतलेली पुढच्या दिवशी. वडील म्हटले, की "ठीक आहे, चहा ठेवूया." मग 5:00-5:30 ला आम्ही चहा घेऊन बसलो होतो गॅलरीत. आता चहाची वाफ कमी असते ना, एवढी काही जास्त नाही. आता आमच्या दोघांची वाफ मिळून किती होणार आहे? तर आम्ही चहा असा बाहेर गॅलरीत ठेवलेला आणि सडनली असं ते लक्षात आलं घरातनं असे नाही का पांढरं वारं केलं. खूप मोठं वारं म्हणजे असं धूर, स्पष्ट असं धूर असं घराविषयी फिरला आणि गेला बाहेर निघून. वडिलांना म्हटलं, "असं-असं झालं." वडील म्हणे, "नाही अरे चहाच आहे असणार." हां, मग तेव्हापासून हा नॉर्मल वागायला लागला. अच्छा. म्हणजे इनडायरेक्टली आपण असं समजू शकतो, की ती निगेटिव्ह एनर्जी गेली निघून. निगेटिव्ह एनर्जी ते नाही तेवढ्या वेळेसाठी टळले ते. बरं. ह्याच्या व्यतिरिक्त अजून एक अनुभव ना, तो काय आहे? हां, त्याच्या व्यतिरिक्त काय झालं होतं किंवा नंतर मग आता काय झालं होतं, की त्यांच्यासोबतच झालं होतं, की नाही जॉबला एका ठिकाणी होते 25-30 किलोमीटर लांब होतं घरापासून. ठीक आहे. टू व्हीलरवर जाणं-येणं असायचं. आणि काय रुटीन चालू होतं, व्यवस्थित चालू होतं, काही प्रॉब्लेम नव्हता. शिफ्ट्स थोड्या वेगळ्या असायच्या. विचित्र म्हणजे नाही का पहाटेची शिफ्ट, दुपारची, कधी रात्रीचं. तर अशा शिफ्ट होत्या. मग आता काय करायचं, की नाही की नॉर्मली मित्रांसोबतच जायचा तो. मित्रांसोबत म्हटलं कसं अल्लडबाजी करत जायचं, वय काही नव्हतं तेवढं, लग्न वगैरे काही नाही झालेलं, व्यवस्थित सगळं, नॉर्मलच सगळं. असंच काय झालं, की आता नाही त्याचे मित्र म्हणजे काय ते आमच्यापासून पण काही जास्त लांब नाही, ते कॉन्टॅक्टमध्येच होते सगळे. तर असंच एका दिवशी म्हणजे मी बसलो होतो, तर ते मित्राचा फोन आला. मी आपलं होतो एका कामातच होतो. मित्राचा फोन आला, म्हटलं, की "अरे, हे असं-असं झालंय दादा, तू विचित्र वागतोय." म्हटलं, "विचित्र वागतोय म्हणजे काय झालं?" म्हणतात, "नाही सांगू शकत, आम्ही त्याला गाडी देतो, तू विचित्र वागतोय आणि आम्ही त्याला सिटीत घेऊन जातोय, इथल्या त्या पोलीस चौकीच्या इथे ये." आता म्हटलं, "अरे, विचित्र वागतोय, पोलीस चौकीत कशाला घेऊन जातोय?" म्हटलं, "पोलीस चौकीत नाही, पोलीस चौकीच्या इथे ये म्हणतोय तुला." मला आधीच टेन्शन म्हटलं, पोलीस चौकी म्हणजे काहीतरी वेडं-वाकडं वाटलं मला पहिल्यापासून. तर मग आता ठीक आहे. मला काही जमणार नव्हतं. मी मग ते आमच्यातलाच एक भाऊ होता त्याला सांगितलं म्हटलं, की "तू म्हणजे आपण त्याच्या आई-वडिलांना घेऊन जा. पोहोच" म्हटलं तिथं. मग ते घरच्यांना तरी काय सांगायचं पोलीस चौकी म्हटलं की आधीच टेन्शन सगळ्यांना. पोहोचले सगळे तिथं. मग आता हे नाही पुढची गोष्ट थोडी आपली त्यांनी मला सांगितलेली काय झालं होतं ते दुपारचा सीन काय झाला होता. जेव्हा हे गेले ना तेव्हा म्हणजे नाही सगळं त्याला गाडीत बसलेला. मान खाली, डोळे लाल झालेत त्याचे, चेहरा लाल पण झालाय. तसाच बसल्या गाडीमध्ये कोणाशीच काय बोलत नाही. वळतो इकडे-तिकडे हसतोय फक्त वेड्या विचित्रासारखा. मान अशी कशी काहीतरी करतोय, जीभ बाहेर काढतोय एवढंच करायचं. दुसरं काहीच करत नव्हता. मग आता ते बघितलं सगळ्या घरच्यांनी, वडिलांनी वगैरे बघितलं. आता काय करायचं म्हणजे आता काय बाबा काय म्हणजे आपल्याकडे दुसरा पर्याय काय याला काय करायचं? मग कोणीतरी सांगितलं जे म्हणजे ज्यांनी त्याला गाडीत भरून आणलेलं त्यांनीच सांगितलं म्हटलं, की आम्ही याला ह्याच इंडिकेशन इथे घेऊन आलोय. इथे एक वाडा आहे. त्या वाड्यामध्ये ते दाम्पत्य असतं. आपण त्यांच्याकडे जाऊया. ते दाम्पत्याचं नाव काढायला आणि ह्याने त्यांची अख्खी हिस्ट्री काढायला चालू केली तिथनं. गाडीतनंच बोलतोय. त्यांचं आडनाव सांगितलं त्याने, त्यांचं नाव सांगितलं. काय-काय बोलत होता म्हणजे एक्झॅक्टली? आता त्यांचं आडनाव देऊ शकत नाही. पण म्हटलं, की ते म्हणजे नाही का हे लोकं आहेत ते. म्हणजे नाही की लोकांसाठी हे आपलं भलं करायची लई खाज आहे त्या लोकांना. लोकांचं लई भलं करतात. बापरे! भलं करण्याने काय देव-बिव झाला काय? देवाला पण घाबरत नाही मी. असेल तो असला ह्याला घेऊनच जाणार एवढंच म्हणायचं. सांगतो मी पण कोण आहे चला. स्वतःच उतरलाय गाडीतनं. चला. मग आता आलो आम्ही सगळे ते म्हणजे जे काही होते भाऊ वगैरे सगळे त्याच्या मागे चाललेत. काय करणार? चौकटीच्या बाहेर गेला. म्हटलं, की यांच्याकडे जायचंय का?
मग ते सगळ्यांच्या आधीच फाटली. म्हटलं, "अरे यांच्याकडे जायचं की आपल्याला. कशाचं काय?" ते चौकटीतून तो आतून पण तो म्हणजे चाट पडलेला थोडासा. म्हणजे जे आतले लोकं होते ते पण नाही का चाट पडले. म्हटलं, "अरे असं काय होतंय?" मग नाही त्यांनी कसं तरी करून त्याला आत घेतलं. तो पहिला तर आत जातच नव्हता. पहिला तर आत जातच नव्हता. मग ते आतमध्ये घेतलं त्याला. आतमध्ये बसला. बसला म्हटलं, "जे काही तुझी पूजा-बिजा करायची कर. मी काय ह्याला सोडत नाही. मी ह्याला घेऊनच जाणार. याचे मित्र-बित्र लय आहेत ना, चांगले लय याचं सगळं. मी नाही सोडणार याला. मी ह्याला घेऊन जाणार. असंच नसतं ते सोडत मी ह्यालाच." आता मला आता करायचं काय? त्यांनी केलं होम हवन चालू. विचारलं, "बाबा काय तुझी हिस्ट्री काय? नाव काय तुझं?" आता त्यांनी तेवढ्या सगळ्याला त्यांनी नावच सांगितलं फक्त रोहित नाव आहे माझं. रोहित नाव आहे. मी बाबा ह्या झाडावर माझा अधिकार आहे. ह्या झाडावर मी असतो. ह्या झाडाखालनच हा जातो. तिथं काहीतरी गोड खाल्लं का त्यांनी लघवी वगैरे केली. काहीतरी केलं त्यांनी म्हणजे डिस्टर्ब केलं. आणि म्हणून मग मी नाही का ह्याला मी आता पकडले आणि मला हा आवडलाय, याचं शरीर आवडलंय. मी काय याला सोडत नाही. मी आपलं घेऊन जाणार याला. ठीक आहे. एकतर मला याच्या आतच राहू द्या. नाहीतर मग मी आपलं नाही का ह्याला घेऊन जातो. आतमध्ये राहिलं तर मी काही त्रास देणार नाही. आणि हे आपलं हे पण बोलताना एकदम विचित्र ना, चेहरा लाल झालाय. डोळे म्हणजे असं काळा-निळा पडल्या टाईपचा, डोळे लाल झालेत, नसा दिसतायत असे, त्या जीभ त्याची उलटी-पालटी झाली आहे. आता मग आता करायचं काय, करायचं काय? घरचे तर सगळेच होते. फक्त 2-3 जण नव्हते आलेले तेव्हा आणि नाही का मी पण नव्हतो. ती आमचीच एक नाही का बहीण आहे, मोठी बहीण आहे. मग आता ती आली अचानक सडनली. तिला तर कोणी सांगितलं पण नव्हतं. ती आली. जशी ती आतमध्ये आली ना, काय पॉझिटिव्हिटी आली काय माहिती. हा जो होता ना, जेवढा विचित्र वागत होता, एकदम शांत पडला. निश्चित एकदम शांत. शांत म्हणजे नॉर्मल. त्याच्याकडे बघतो, "अगं दीदी कशी काय आली? तू तुला सांगितलं की कोणी काय? कुठे काय झालंय? मला घेऊन आलेत असे उगाचच घेऊन आलेत. चल घरी जायचंय आपल्याला." ते म्हटले, "बरं बस, बस." मग ते ते आपण एक थोडंसं हवन वगैरे केलं. तर 4-5 तासाचं हवन चाललं. बेशुद्ध झाला. थोडा वेळ बेशुद्ध म्हणजे अनकॉन्शियसच होता. मग त्याला ते आपण घरी पाठवलं गाडीत बसवून. म्हटलं, "घरी जा. बघूयात आपण काय करायचंय." मग ते जे काही आपले पंडितजी होते त्यांनी त्याच्या हातामध्ये एक लिंबू दिलता आणि एक धूप दिलेली. उदी बनवून दिली होती. उदी बनवून दिलेली म्हटलं, की हे 24 तास त्याच्या हातातून निघलं नाही पाहिजे का कोणत्याही अवस्थेत नाही निघलं पाहिजे. नाहीतर अवघड आहे, रिस्की आहे. ठीक आहे म्हटलं. मग आता ते बघूयात काय होतंय. घरी जाईपर्यंत हा शांतच होता, काहीच नाही. मग आता आम्ही मग नाही का विचारलं नंतर त्यांना, की "काय झालं? म्हणजे असं का?" म्हणजे एवढे सगळे असताना, की नाही हीच आल्यावर कसं काय झालं? म्हटलं, की "आता हे तर नाही मला पण माहीत नाही. पण म्हणजे आता नाही जेवढं मला कळतंय तुमच्या घरातलं कोणीतरी म्हणजे नाही का मोठा माणूस होता जो की पितृरूपी येऊन याला वाचवलंय. आत्तापुरतं तरी पितृरूपी." आणि नाही का खरं होतं होते का आमच्यातले, की बाबा ज्यांचे आपल्याला वारले होते. 2-3 वर्ष मागे वारले होते. पण त्यांचा खूप हात असायचा आमच्यावरती. खूप लक्ष अजून पण वाटतं कधी लक्ष आहे त्यांचं आमच्यावर. तर ते नाही त्यांनी येऊन वाचवलंय आणि नाही का ही आपली घेऊन आली होती त्यांना. असंच त्यांचं म्हणणं झालं. म्हटलं, "अहो ठीक आहे. तेवढं तरी आहे." म्हटलं, की "आत्तापुरतं टळलंय. घरची वेळ खूप वाईट असणार आहे तुमची. आत्ता घरी जे जाणार आहे ना, घर खूप वाईट असणार आहे." म्हटलं, "ठीक आहे, आता बघूया." मग आता इथून पुढे आता मी मी आपल्या घरात होतो तेव्हा. घरात होतो. सेम कंडिशन तो झोपलाय घरामध्ये. झोपलाय असं झोपलाय, की तो जसं काही 4-5 दिवसापासून उठलेलाच नाही. कुंभकर्ण. हातात त्याचं ते लिंबू आहे आणि ते आपले उदी घेऊन तो झोपलाय. आणि तर आमची एक आजी होती. ती आजी म्हणजे नाही का गावावरून आणलेली त्याला. ते आजीला काही काम व्हायचं नाही. ती आजी तिची बेडवर झोपली. हॉलमध्येच झोपायची आणि हा हॉलमध्ये इकडच्या साईडला झोपायचा. ती आजी पण कशी एकदा झोपली ना, आजी होती चपळ तशी. आजी एकदा झोपली, की आजी काही सहसा उठायची नाही. झोपली की झोपली. 8:00ला झोपली की सकाळी सकाळी 8:00लाच उठायची. आलं आपलं घरात सगळं वातावरण काही नॉर्मलच होतं. म्हणजे काय ते कोणाला काही कळू द्यायचं नव्हतं, की काय झालंय ते. असं काही कळू द्यायचं नव्हतं. झालं साधारणतः काय झालं, की 11:00-11:30ला ना, म्हणजे ते आपल्याला एक आई-वडील म्हटले, की आम्हाला जायचं एका ठिकाणी. तिथं आम्हाला काम आहे काहीतरी आत्ता 11:00-11:30ला काय माहिती काय काम आलं तर. ठीक आहे म्हटलं. मग ते तर तर आईने काय केलं तेवढ्यात, की एक हे आपलं खुर्ची होती घरात हॉलमध्ये ठेवलेली. खुर्ची मोकळी होती. आई म्हटली, "मी काय करते वरती ते आपले कपडे काढून आणते सगळे. साडी वगैरे जे काही वरचं राहिलं ते आपलं सगळं खाली आणून टाकते. म्हणजे पाऊस-बिऊस आला तर काही हे करायला नको. पावसाळ्याचे दिवस चालू होते." बरं म्हटलं ठीक आहे. आता आपल्याला माहीत असतं ना कुठं काय ठेवलंय ते वस्तू. सगळ्या वस्तू माहिती आहे. मला माहिती आहे खुर्चीत ती साडी सगळ्यात खालीच ठेवलेली. साडी वगैरे आणि नाही का वरती आमचे कपडे होते सगळे टॉवेल वगैरे. आई-वडील गेले. बायको आणि मी ते आम्ही आपली चर्चा करत बसलोय. म्हटलं की काय होईल म्हणजे कसं काय झालं असेल, काय झालं असेल आणि मी आपण एक चक्कर मारायचो 2-2 मिनिटाला बाहेर काय चाललंय. दोघं निवांत झोपलेले म्हणजे हा म्हणजे ज्याला झालेला तो आणि आमची आजी एकदम निवांत एकदम. असं एकदम नाही की असला गाढ की त्याला उचलून जरी फेकला कुठं, तरी पण तो उठणार नाही एवढा गाढ झोपलेला. म्हणजे फक्त श्वास चालू आहेत त्याचे. असं झोपला होता आणि हातात मी बघितलं त्याच्या हातात आहे. लिंबू आहे, उदी आहे, सगळं आहे हातात त्याच्या. मी आज ते उठवतोय त्याला, "अरे उठ, जाग आहे का?" नाही काय ऐकायलाच तयार नाही. आता आम्ही आतमध्ये गप्पा मारता ना, अचानक काय झालं
अचानक असं काय झालं, की एक नाही का स्मेल यायला चालू झाला. उग्रट स्मेल. म्हणतो ना आपण, की सडल्यावरती कसं काय. हां. हे अचानकच सगळं झाडून झालंय, साफ आहे सगळं. सगळं अचानक कशाचा स्मेल येतोय आम्हाला काहीच कळेना. वातावरण चेंज झालं थोडंसं, असं थंडगार वारा आला आतमध्ये आणि आम्ही असं नाही का बेडमधून बघतोय, की ते किचनमधनं ना हॉलमध्ये पट्ट असे, की हे आपल्याला की वाऱ्याची झुळूक पास झाली. स्पीडमध्ये पटकन पास झाली. आता अंतरच किती आहे? 2 एका दरवाजाचं अंतर आहे. मी काही बोललो नाही तिला काय. मी उठून गेलो बाहेर पटकन. मी तर अवाकच पटलो. म्हणजे मी आज जरी तो ते सीन आठवला तरी पण मला ते टेन्शन येतं. अजून अंगावर काटे येतात. काय झालतं, की मी आपल्या दरवाजातनं गेलो बाहेर. आता जे म्हणजे 2 सेकंदच किंवा 2 सेकंदात माणूस नाही काय करू शकतो काहीच नाही. डोळे जरी हे आपण उघडझाप जरी केली, तरी 2 सेकंद. त्या 2 सेकंदामध्ये ना, ती आपली जी काही ती साडी आहे, त्या खुर्चीवर ठेवलेली आईने काढून आणली. ती साडी, ती पंख्याला गुंडाळलेली आहे. बापरे! मग ऑटोमॅटिक कशी काय साडी गुंडाळली गेली? तर काय आयडिया नाही. काय असतं ते आम्हाला काहीच माहीत नाही आजपर्यंत. मी असंच बघतोय 5 मिनिटं मी तसाच बघतोय त्या साडीकडे, पंख्याकडे बघतोय, बायकोकडे बघतोय. पंख्याकडे बघतोय, बायकोकडे. बायकोला सांगितलं तर आत्ताच घर खाली होणार सगळं. बोलायलाच काही मार्ग नाही. करायचं काय? गेलो पळत-पळत पहिली ती साडी खाली पडली. साडी खाली पडली. ह्याला आवाज देतोय, उठायचीच तयारीत नाही, ऐकायच्याच तयारीत नाही. काय कशाचं काय? 2 मिनिटं आम्हाला काही सुचत नव्हतं. काय करावं? ते अर्धा तास मग नंतर बायकोला सांगितलं असं-असं. ते बायको आता अजून टेन्शनला बायको म्हटली, "आत्ताच्या आत्ता बाहेर चला, बघूत काय ते." म्हटलं, "बघू, झालंय ना, आता बघूयात काय ते." नंतर कुठं मग जाऊन, नंतर कुठं एक अर्धा 1 तासाने ना, अर्धा 1 तास ते काहीच नाही. ज्याला झालंय, त्याला तर काहीच नाही. तो शांतच बसलाय. झोपून नाही. त्याला काहीच घेणं-देणं नाही. ती पण अगदी रात्रभर आम्हाला वाटलं, की काहीतरी होईल परत विचित्र. पण नाही, नशिबाने काही नाही झालं. रात्रभर काही नाही झालं. 6:00-6:30 पर्यंत नाही झालं. आम्ही 7 वाजता त्याचं हवन ठेवलं. ते शांती ठेवलेली आम्ही 7 वाजता. 7 वाजता काहीतरी शांती केली त्याची आणि 7 वाजता ते शांती केल्यापासून 8-9 तास चाललं. त्याच्यानंतर काही नाही. तो शांती करताना तो झालता थोडा बायबल, की म्हणजे नाही का नाव वगैरे सांगायचं. रोहित आहे म्हणजे असे नाही का ज्याने आपल्या झाडाखाली करून हे केलतं म्हणून याला घेऊन चाललोय. मित्रमंडळी त्याचे मला मित्र नव्हते. म्हणून मी आत्महत्या केली होती. पण मग आता मला याचं शरीर भेटलंय. मला काय बाहेर काढू नका आता. नाहीतर ह्याला घेऊन जातो. एवढंच म्हणायचं. पण तसं काही झालं नाही. देवाच्या कृपेने झालं. क्लिअर झालं. म्हणजे आता आहे क्लिअर आहे आता. कळलं का मग एक्झॅक्टली कोण होतं? कुठून काय लागलं होतं? काय कळलं का? ते आता ते आपण नाही का कुठला एरिया ना आम्हाला त्यांनी सांगितलं ना आम्हाला ह्यानी सांगितलं. ह्याला तर अजून पण माहीत नाही काय झालंय ते. हा तर अजून पण सांगत नाही कुठं काय झालं ते. का म्हणजे माहिती का? त्यांना माहिती का? नाही माहिती ना, कसं माहीत असणार? हे म्हणजे कसं असते पूर्ण एक बॉडी तुमच्या आतमध्ये ना, म्हणजे हे सायन्सला नाही पटत त्या गोष्टी. अख्खीच्या अख्खी बॉडी तुमच्या आतमध्ये येऊन बसते म्हणजे काय अर्थ आहे? म्हणजे काही हेच नाही. दारूपेक्षा वेगळी गोष्ट आहे ती. बरोबर. म्हणजे ते अजिबात जे म्हणजे नाही की ज्याची देही त्याची डोळा. ज्याने बघितलं तोच खरा. नाहीतर बाकीचं काय बोलणारे, ऐकणारे, "हां, नाही झालं असेल, नसेल झालं, खोटं सांगताय." तसं नाही. होतं त्यालाच कळतं. आता आमचं तर एवढं सायन्स बॅकग्राऊंड असून मी असा विचार करत जातो म्हटल्यावर झालेल्या आहेत त्या गोष्टी. उगाचच थोडी नाही असतं. घरात काही त्रास वगैरे किंवा आजूबाजूच्या लोकांना? कधीच नाही, कधीच नाही. कधीच नाही. त्याच्यानंतर एकदम शांतच. अजिबात काय कधीच नाही झालं. ह्याच्या व्यतिरिक्त अजून एक अनुभव ना तो काय? म्हणजे आता हे जे आहे ना, आता कसं आहे, की म्हणजे मुळात तसे 2 आहेत. पण महत्त्वाचं आहे, की नाही, की या गोष्टींवर विश्वास कधी बसला माझा. विश्वास बसला तेव्हा साधारणतः 10वी होतो. 2008-9 सालची गोष्ट आहे. 10वी होतो आणि कसं असायचं, की नाही, की लहानपणी मित्रमंडळी म्हणजे आपले शेजार-पाजारचे किंवा नाही का गणपती मंडळ, क्रिकेट टीम हे आपलं ठरलेलं असायचं सगळं. ठीक आहे. तर मग आमचे कसे जे अध्यक्ष वगैरे मोठे ते आमचे मोठे भाऊ सगळे. असं आपलं ठरलेलं असायचं आणि ते काय होतं, की नाही का डिप्लोमा करायचे ते पुढे सगळं इंजिनिअरिंगचं फॅड आलं होतं तेव्हा. इंजिनिअर डिप्लोमा होता इंजिनिअरिंगला आणि एक 3rd इयर, 2nd इयरला काहीतरी होते. त्यांचा एक मित्र होता. तो पण 2nd, 3rd इयरला. त्यांच्या मित्राला ती ते 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 आपलं त्यांच्याच कॉलेजची एक मॅडम आवडली. त्यांच्याच कॉलेजची एक मॅडम मुलगी आवडली. ती पण फ्रेशरच, जास्त काही वय नाही. मग आता त्यांचं असं ते आपण नाही का प्रेम प्रकरण शेवटी म्हटलं, की आम्हाला लग्न करायचंय. ते आमच्यापर्यंत नाही आलं, पण मित्रांना सांगितलं आमच्या. मग ते मित्र म्हटले, "कोण-कोण सपोर्ट आहे?" म्हटलं, की "आहे की तिच्या घरच्यांचं आहे. आमच्या घरच्यांचं काही अजून नाही." म्हटलं, "मग ठीक आहे," म्हटलं, "लग्न करून देऊ." आणि आमच्या इथं आहेत रेंटने रूम भेटायच्या. चाळ होती, बैठी चाळ होती. म्हटलं, "मग ठीक आहे, आपण करूयात. लग्न वगैरे करून देऊयात आणि करूयात." मग आता झालं, मग लग्नाची तयारी ठरली. मग लग्नात कोण? मुलगी, मुलगा. त्या मुलीने कोणीतरी एक मॅडम आणली होती. कोण मॅडम काय माहीत नाही. कशी काय होती ती आणि दिसून बघूनच भीती वाटायची त्या मॅडमकडे. आपला चेहरा साधा, पण इथे असं हे आपल्याला जे म्हणतो ना, काय असं झालं एवढं असं सुजलेलं, एवढं सुजलेलं होतं, एवढं डेंजर असं वाटायचं. तर ते ते अशी म्हणजे दिसायलाच थोडी अशी डेंजर वाटायची, कल्ट वाटायची थोडीशी. आता झालं काही लग्न वगैरे झालं, व्यवस्थित झालं. सगळे एकदम नाही का थाटामाटात. ती मॅडम पण आनंदी, सगळे खुश नाही. तिघंजण सोबत राहायला लागले. आता लव्ह मॅरेज झालं की 2-3 दिवस टेन्शन असतं माणसाला. एकतर सपोर्ट नसतो ना घरचा.
2-3 दिवसांनी मग एकदा टेन्शन गेलं की माणूस कसं नॉर्मली मेंटेन म्हणजे आता कसं असतं किंवा किंवा सुखी पाहिजे. 2-3 दिवसांनी झालंय, आता सगळं व्यवस्थित झालंय, आता आहे जे मनासारखं पाहिजे ते झालंय ना. पण मग कशाचं काय, हा काय करायचा, मित्रांमध्ये येऊन बसला तरी पण एकटा-एकटा बसायचा, डिप्रेस्ड बसायचा. अजिबात कोणालाच काहीच काय बोलायचं नाही. एकदम शांत-शांत. मित्रांनी बघितलं 10-12 दिवसांनी विचारलं, "काय झालंय रे? का असं करतोय?" "झालंय की आता लग्न, आता मनासारखी तर वहिनी आली." "अरे बाबा," म्हटलं, "वय." ते मग तो असंच बसल्यावर ते आधीच तर मस्करी खूप करायचा तो. असं बसल्यावर म्हटलं, "अरे बाबा, काय सांगितलं लग्न करून फसलो." आम्हाला वाटलं मस्करी करतोय, कशाचं काय. असंच बोलत असेल, लग्न करून फसतो. बरं म्हटलं, लग्न करून फसला. मग नंतर असे 4-5 दिवस जाऊ दिले. परत डिप्रेस. मग आता शेवटी मग ते मित्रांनी विचारलं खोलून त्याला, "काय?" तर मी म्हटलं, "लहान पोरं पाठव पहिले तिकडं." "आम्हाला पाठव." सांगितलं त्याने 2-3 जणांना. आम्ही ऐकलंच, एखाद्याने ऐकलंच ते सांगितलं त्याने आम्हाला. म्हटलं, की "काय होतंय?" म्हटलं, "माहिती आहे का? रात्री मी झोपलो ना, या अशा गोष्टी सांगायच्या असतात. पण झोपलो ना रात्री, की नाही माझी बायको केस सोडते आणि चाकू देऊन माझ्या छातीवर बसते, बापरे! छाताडावर बसते. रात्री मध्यरात्री. हं. आता आमचा काही विश्वास बसेना. आम्हाला वाटलं अजून पण मस्करीच करतोय. मस्करीच करतोय 2-3 दिवस जाऊ दिले. 2-3 दिवसात पण मग काय फरक पडेना. मग शेवटी ते आमच्या मित्रांनी म्हटले त्याला. म्हटलं, की "आपण नाही का बघूयात राव, काहीतरी इलाज करावा लागेल ना, आता लग्न तर लावलंय म्हटलं, इलाज तर करावाच लागेल." मग नाही की तो मित्र म्हटला, "मग अ, काय करणार?" आमचे मित्र म्हटले, की "आम्हाला बघावं लागेल पहिलं काय." मग ते मित्र म्हटले, "ठीक आहे." मग हे आपलं हे असा एक टाईम असतो एक नंतर, या टाईमाला आम्ही खिडकी उघडी ठेवतो मी तुमच्यासाठी. मित्र म्हटले, "काही येडा-वेडा आहे का? असं कसं असं कुठलं चालतंय खिडकी उघडी?" नाही म्हटलं, "अरे बाबा तसं काही नाही. मी खिडकी उघडी ठेवतो. तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघा. मी काय मस्करी करत नाही." "ठीक आहे," म्हटलं. पण आता हे कसं होतं आमच्या घराच्या मागच होतं. म्हणून आता मला तर माहिती होतं. मी तर जाणारच होतो काही पण झालं तर. हे 3-4 जण मोठे-मोठे आले. मी हळूच त्यांच्या मागे घुसलो. 3-4 जण खिडकीत गेलो. त्यांनी मला हाकलायचा प्रयत्न केला. मी काही गेलो नाही. आता मग काय केलं यांनी खिडकी उघडली. खिडकी उघडली. थोडी खिडकी उघडली. एका स्पेसिफिक टाईमला, जो काही टाईम असेल तो टाईम काही आठवत नाही मला 1:30 किंवा 2ला ही झोपलेली बाई उठली. अशी नाही का तडक. पिक्चरला नाही बघत आपण झोपलेली डायरेक्ट उठली अशी पाठीवरती एकदम सरळ स्पष्ट झाली. इकडं बघितले, तिकडं बघितलं, केस सोडली पहिली सगळी. चालत-चालत गेले, चाकू घेऊन आली आणि बसली त्याने छाताडावर चाकू घेऊन दोन्ही हातात. मग ती मारायची का? मारायची नाही, फक्त बसायची? बसायची चाकू घेऊन. काय ॲक्शन काय करायची? ॲक्शन अशी मान हलवायची, मुंडी हलवायची, हसायची वेडी-विचित्र. काय बोलायची का? काहीच नाही बोलायची. हसायची फक्त विचित्र अशी जीभ बाहेर काढायची. डोळे-बिळे, केस-बिस असे हलवायचे आणि असे फक्त ॲक्शन करायची, मारायची त्याला. केलं काही नाही तिने. आणि जसं आम्ही बघितलं कशाचं 2 मिनिटात तर गायब सगळे तिथनं. म्हटलं नाही म्हटलं हे जरा विचित्रच होते काहीतरी. ठीक आहे. आता झालं असं, की ते त आम्हाला माहीत होतं, की त्याने ती पण मस्करी करायची. त्याच्यात हे दोघं कपल कशामुळे झाले, की नाही का दोघांचे स्वभाव तसेच होते. मग आता आम्हाला वाटलं हे नाही यार, हे नाही का दोघं मिळून मस्करी करत असते आपल्यासोबत तर मग काय करायचं. पुढच्या दिवशी आम्ही स्वतःहून गेलो बघायला. तरी पण तसंच. पुढच्या दिवशी तर नाही का तिने बघितलं खिडकीत, कोणीतरी आहे म्हणून. तरी पण तिने केलं तसंच. ती मॅडम अशी झोपलेली असते तिला काहीच घेणं-देणं नाही. म्हटलं, "अरे असं कसं?" म्हटलं, "काहीतरी विचित्र घडतंय." मग आता ठीक आहे. मग ते जे त्यांच्या सर्कलमध्ये एक मित्र होता. तो आपला हे नाही की कर्नाटकमधला होता. हे आपण म्हणतो ना, की गाणगापूर दत्त मंदिर. हे जे आपलं गाणगापूरचं जे दत्त मंदिर आहे, जिथे की आपलं प्रेतबाधा वगैरे उतरवतात. तिथे त्यांचे वडील कोणीतरी म्हणजे आपले महागुरू वगैरे होते तेव्हा. मग आपलं नाही त्याला बोलावलं. त्याला ते सांगितलं त्याला असं-असं. म्हटलं, "अरे ठीक आहे," म्हटलं, "घेऊन जाऊ आपण त्यांना." म्हणजे आमचं एक चर्चाच चालू आहे. आम्ही चर्चा करतोय 400-500 मीटर अलीकडे, की नाही का त्याच्या घरी तिकडं राडा चालू झाला. त्याच्या बायकोने राडा चालू केला. पहिलंच दुनियेचं वेगळं होतं. आता सगळ्यांसमोरच करायला लागले. ते दिवसाढवळे. केस सोडले. इथं सगळं काळं लावून घेतलं असं आणि चाकू घेऊन मागे लागले त्याच्या. आता काय नाही कळायलाच मार्ग आता घेऊन तर जायचंच आहे काही पण करून. मग नंतर काय नाही हे आता कसं की 2-3 प्रकार असतात. तिकडून काय केलं, तिकडून आपली त्या मुलाच्या वडिलांनी म्हणजे आपल्याला ज्याचे वडील हे होते, गुरुजी होते. त्यांनी 2 लोकं पाठवले. मंत्र वगैरे ते बांधलेले घेऊन आले सगळे. ते खायच्या वस्तू घेऊन आले सगळं. त्यांनी ते काहीतरी बांधलं हाताला. तेव्हा ती गाडीत बसली. 10-12 जणांना तर हालत नव्हतं ते. तेव्हा ती गाडीत बसली. गाडी कोल्हापूर पास नाही तर नाही होत तर सगळ्यांच्या पोटात दुखायला चालू. सगळ्यांच्या सगळ्यांच्या पोटात दुखायला. एकसाथच? एकसाथच पोटात काय दुखतंय. परत नाही का एक जण म्हणतोय माझा पाय वाकडा केलाय कोणीतरी. बापरे! एक जण म्हणतोय माझा ना कान कोणीतरी पिळतंय. आयला म्हटलं असल्या कसल्या गोष्टी चालू आहेत रे. म्हटलं डेंजरच आहे. आणि मग ते 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 आमचं नाही का तेवढं नशीब की आम्ही गेलो होतो त्यावेळेस. म्हणजे हे गोष्ट झाली तेव्हा आम्ही पण गेलो होतो. म्हणजे आपल्याला ते जवळपास 1 वर्ष झाली या गोष्टीला. 1 वर्ष चाललंय.
म्हणजे असं नाही की 10-12 दिवसांच्या आत कळालं. वर्षभर चालल्या आहेत त्या गोष्टी आणि जवळपास हे सगळं सुटायला 2-3 वर्ष गेले. 2-3 वर्षापर्यंत आम्ही जायचो. कधी-कधी जायचो. तर तेच दरवेळेस कुणाला ना कुणाला ते असं काहीतरी अनुभवायचं. ती आपली पूजा चालली. पहिल्या पूजेत तर ती काही वेगळीच विचित्रच वागायची. 2-3 पूजा तर काय ते 2-3 पूजा झाल्यावरती कुठे त्यांनी मग ते सांगायला त्यांनी काही सांगितलंच नाही. मग त्यांनीच सांगितलं. म्हटलं की कोणीतरी खूप जवळचं असणार आहे. खूपच जवळचं आहे आणि ते ते आपल्याला नाही की ज्याने कोणी केलंय ना, त्यांनी हे म्हणजे आपले जी कोण पीडित आहे, जी कोण मुलगी आहे, तिच्या अशा वस्तू खाल्ल्यात ना, की आपण विचार पण करू शकत बापरे! तरी तुमच्या अंदाजे काय? काही पण खाल्लं असं असू शकतं. काही पण म्हणजे ते अगदी म्हणजे ज्या म्हणू शकतो ना विष्ठेपर्यंत खाल्लेलं अरे बापरे! असू शकतं. कारण की एवढं विचित्र केलतं ना त्याने आणि ते अक्षरशः म्हणजे आता ते ते आता कसं असतं हे दक्षिणेला वगैरे नावं नाही ठेवायत कुठं. दक्षिण वगैरे नावं नाही ठेवत. पण आम्ही अशा आउटसाइडने एखाद्याने चौकशी केली ना, 2,51,000 ची दक्षिणा सांगितलेली. बापरे! पूजेसाठी ते एका पूजेसाठी तशा 4 ते 5 पूजा लागणार होत्या. पण ते नशीब मित्रमंडळीत होतं म्हणून ते झालं ते. एवढं डेंजर होतं आणि ते काय परत फिरलं वाटतं ते. फिरलं आता ते विचारतात शेवटी फिरवायचं नाही फिरवायचं. ते म्हटलं फिरवायचं मग काय करणार? ठेवून तरी काय करणार आहे? फिरवा म्हटलं काय असेल ते. ते फिरवलं आणि नंतर ती काय मॅडम दिसली नाही कोणाला कधी लाईफमध्ये असं. अच्छा. आणि तो जो त्रास होता तो कधी थांबला सगळ्यांचा? सगळ्यांचा त्रास चालूच होता. आता कसं आहे माहिती आहे का तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो. अजून ह्या गोष्टी आहेत. हे आपल्या इथे 2 मंदिरं जी आहेत, ती एक नाही का गाणगापूरचा दत्त मंदिर बरोबर. आणि नाही का मेहंदीपूरचा बालाजी. हो. मेहंदीपूरचा बालाजी हे 2 प्रख्यात मंदिरं तेवढीच बदनाम मंदिर आहेत. का? आता सांगतो आपण असतो एक यंग ब्लड असतं. तेव्हा काही एवढं तुमच्याकडे YouTube नव्हतं. कोणाकडेच YouTube नव्हतं. तुम्हाला कोण मोठा माणूस सांगणारा पण नव्हता. गाणगापूर बालाजी मोजक्याच लोकांना माहीत हो आणि मेहंदीपूर बालाजी तर आत्ता कळतंय लोकांना. पहिलं तर गाणगापूरच्या बालाजी एकच मंदिर होतं प्रसिद्ध आहे असं. तर नाही की ह्या मंदिरात काय असायचं, की बाबा तिथला प्रसाद घरी नव्हता आणता येत ना तुम्हाला. आमच्यातले यायचे बहादर घरी हो. अच्छा. 7-7 वर्ष फिरलेत त्या क्षणाला. बापरे! 7-7 वर्ष चालू आहेत काही ना काहीतरी कोणाचं ना कोणाचं काहीतरीच 7-7 वर्ष कोणाचं काम लागत नाही. म्हणजे असं नाही का घरात काही दिसायचं नाही असं नाही, पण सक्सेस नाही लाईफमध्ये कोणाच्या. खूप विचित्र काय. काय ना काय प्रॉब्लेम दरवेळेस. असं काही म्हणजे नाही का 12वी पार बोर्डात येणारा पोरगा 12वीत फेल. बापरे! अशा गोष्टी म्हणजे पार आयुष्य बरबाद त्या पोरांचं असं. आणि तिकडे गेलं की हे पण म्हणता येत नाही. आपल्याला बोलावता येत नाही कोणाला, "ए चला रे." असं पण बोलायचं लागत नाही तिकडे गेल्यावर. चला रे म्हटलं की आलेच सगळे तुमच्यासोबत. तर त्या मंदिराची ख्यातीच ती. ते त्यांच्यासाठी आहे तसं. ते असं तर हे होते सगळे तुमचे अनुभव. त्रास वगैरे नंतर तुम्हाला काय झालं का? नाही अजिबात. त्यांचा त्रास कसा कमी झाला? सगळ्यांना एकाच वेळेस त्रास झाला होता तो? ते ते आता कसं होतं की ते नाही कसं ते आपलं सडनली झालेल्या गोष्टी होत्या. त्या लगेच झालं आणि लगेच कमी पण झाला. म्हणजे नाही का तेवढ्या वेळापुरतं व्हायचं. म्हणजे ते कशामुळे होतं की अडथळे आणायचे होते ना त्या समोरच्या शक्तीला दाखवायचं होतं मी आहे. अस्तित्व दाखवायचं. अस्तित्व दाखवायचं म्हटल्यावर ते कुठं पण दाखवणार तुम्हाला. आणि हे सगळे ढोंगे तो रात्रीचे तर काही नाही रात्रीचे दिवसा बघितले तर. दिवसा बघितलं तर रात्रीचं काही नाही. दिवसा दिसतात असे. ढळढळ दिसतात तुमच्या समोर येऊन फाडून जातील. काय कळत बापरे! दिवसा दिसतात. हायवेवर असे म्हणजे ते आम्ही जायचो ना हायवेवरती. हायवेवरती असं आम्हाला कधी-कधी कळायचं कोणतरी चाललंय साइडनी आमच्या. तेव्हाच कोणीतरी चाललंय साइडनी. डेंजर असं तोंडाबिंडात चालत चाललाय आणि आमची गाडी 100-120 नी. एखाद्याला दाखवायचं म्हटलं की ते कसं पण दाखवणारच. बरं. तर हे होते सगळे तुमचे अनुभव. तर मित्रांनो, हे होते डॉक्टर अजय सरांचे अनुभव आणि ते सायन्सच्या फील्डमधून असून सुद्धा त्यांच्या ह्या गोष्टीवर किती म्हणजे सगळा विश्वास आहे आणि त्यांना कसे-कसे काय-काय अनुभव आले त्यांनी हे सांगितले. तर आपला हाच मोठा असतो, की आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काही ना काही शिकायला भेटावं आणि तुम्ही काय नाही केलं पाहिजे हेही तुम्हाला कळावं. कारण की आज जर सायन्सच्या फील्डच्या लोकांना जर या सगळ्या गोष्टी समजतात, तर आपण तरी या गोष्टी लाईटली नाही घेतल्या पाहिजे. तर आता आज आपण इकडेच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.